मीडियाच्या गोटातून एक मोठी बातमी येते। राज्यसभा निवडणुकीसाठी मवियामध्ये शरद पवार गटाला बाजूला ठेवून शिवसेना युबीटी आणि काँग्रेस यांच्या चर्चा झाल्याची माहिती कळते। उद्धव ठाकरे यांची थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांड सोबत चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे आणि मतांचा कोटा आहे 37। महाविकास आघाडीकडे 50 मतदार आहेत आणि त्यामुळे 7 पैकी 1 जागा महाविकास आघाडीची निश्चित आहे। 2 पक्षात राज्यसभा आणि विधान परिषद या जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। तर अतिशय मोठी बातमी येते। महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये परस्पर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याची सूत्रांच्या हवाल्याने बातमी येते। राज्यसभेची 1 जागा आणि विधान परिषदेची 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे। मात्र या जागेवरून मोठी रस्सीखेच आतापासूनच सुरू झालेली आहे। आपला प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत आहे। वेदांत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वगळून किंवा त्यांना बाजूला ठेवून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चर्चा का सुरू आहे आणि नेमकी काय चर्चा झाली आहे दोघांमध्ये? एकतर महाविकास आघाडीची एकत्रित बैठक अद्याप झालेली नाहीये। काल आपण बघितलं राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर होते आणि त्या दरम्यान काही नेत्यांनी राहुल गांधींशी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागेवर चर्चा केल्याचं म्हटलं जातं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दिल्ली हायकमांडशी या सगळ्या संदर्भात चर्चा केल्याचं कळतंय। त्यामुळे जी प्राथमिक चर्चा झाली आहे, जी माहिती सूत्रांकडून मिळते ती विधान परिषद आणि राज्यसभा जागेसाठी आणि थेट उद्धव ठाकरे हे दिल्ली हायकमांडशी चर्चा करतायत की या 2 जागांसंदर्भात नेमका निर्णय काय घ्यायचा। कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आहे आणि राज्यसभेवर शरद पवार सुद्धा उमेदवारीसाठी पुन्हा एकदा इच्छुक आहेत आणि त्यामुळेच 3 पक्ष जरी एकत्र अजून बसलेले नसले, बैठकीत चर्चा झाली नसली तरी उद्धव ठाकरेंनी मात्र थेट काँग्रेसशी चर्चा करत नेमक्या या 2 जागांसंदर्भात काय करायचं या संदर्भात चर्चा केल्याचं कळतंय। कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जी भूमिका आहे ती अजून स्पष्ट झालेली नाहीये। विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे, त्यामुळे त्या पक्षाला बाजूला ठेवून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट म्हणजे ठाकरेंची शिवसेना हे दोघं मिळून 1-1 जागा राज्यसभा आणि विधान परिषदेची घेणार का, यावर आता खरं तर येत्या 2-3 दिवसामध्ये निर्णय होईल। नक्कीच खूप मोठ्या घडामोडी या अनुषंगाने घडतात। वेदांत, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।